फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्रिणी. या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 27. या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहेत. तसंच तुमच्या अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा अपलोड केले. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 27 मध्ये तुम्हाला काही सम्स दिलेत आणि त्यांना सिम्प्लिफाय करायला सांगितले. तर फर्स्ट सम बघा काय दिलेला आपल्याला. 7⁻4 मल्टिप्लाय बाय 7⁻2 म्हणजे 7 चा स्क्वेअर. तर याचं सिम्प्लिफिकेशन तुम्ही कसं करणार? ज्या वेळेला तुम्हाला दोन नंबर्स मध्ये मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे त्यावेळेला त्याचे जे पॉवर्स असतात त्यांची आपल्याला करायची ॲडिशन. म्हणजे कसं लिहिणार? 7⁻4 + 2. ठीक आहे. मग 7⁻4 + 2 किती होतात? 6. तर आपला आन्सर आलेला आहे 7⁻6. हे झालंय सिम्प्लिफाय. कळालंय तुम्हाला? अतिशय सोपं आहे. नेक्स्ट बघा, सेकंड मध्ये काय दिलंय? -11⁻5 मल्टिप्लाय बाय -11⁻2. ज्या वेळेला मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेला पॉवरची काय होते? ॲडिशन. मग -11 ॲज इट इज लिहायचं आहे आणि 5 + 2 करायचंय. 5 + 2 किती होतात? 7. मग आन्सर आलंय -11⁻7. ठीक आहे. नेक्स्ट बघा, थर्ड सम. 6/7⁻³ मल्टिप्लाय बाय 6/7�5. बघा इथे आपल्याला बेस ॲज इट इज लिहायचा आहे 6/7. 3 + 5 करायचं आहे. बघा जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये असेल तेव्हा ब्रॅकेट द्यायला विसरायचं नाही, कारण त्या दोघांचा मिळून तो पॉवर असतो. 3 + 5 8. हे आलंय आपलं आन्सर. फोर्थ बघा, -3/2⁵ मल्टिप्लाय बाय -3/2⁵. बेस मायनस असू द्या नाही तर प्लस असू द्या, आपल्याला पॉवरची ॲडिशन करायची आहे. ठीक आहे. मग -3/2⁵ + 3. मग -3/2 काय आलं? 8. हे आलं आपलं आन्सर. नेक्स्ट फिफ्थ बघा, a⁻16 मल्टिप्लाय बाय a⁻7. काय करणार? a⁻16 + 7. काय आलं आन्सर? a⁻23. समजले तुम्हाला? लास्ट बघा, p/5⁻³ मल्टिप्लाय बाय p/5⁻7. बेस काहीही असू द्या, आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे आणि ब्रॅकेट देऊन आपल्याला पॉवरची ॲडिशन करायची. 3 + 7 10 म्हणजे p/5⁻10. कळालंय तुम्हाला? तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 27. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.